सराकडे एवढ्या वर चढून घुसला म्हणाला का तुम्ही? बोनस तुम्ही मग ते जाताना त्याला डंबल ठेवला काय? नाही त्याच्यात घुसला मी तो. त्याच्यात असं ठेवलं होतं, मग कसं घुसला? त्याच्यात लूज होतं नाही काय ना, त्याने कपडे वॉश करत होते. हा हा हा, तुम्हाला पण हात गेला आणि बघू शकता तीन फुटा अटॅक करणारा साप आहे. पण अलगद सापडला, बाजूला पूर्ण शेतीने वेढलेला भाग आहे लक्षात. आणि तर 2-3 घरं बांधलेली आहेत, धामणे गावामध्ये आहे. आणि आपल्या आजूबाजूला कशा प्रकारे साप राहू शकतात. अलगद येऊन तो ड्रम मध्ये त्याच्या खाली घुसला. एवढा मोठा साप वाटत नव्हता त्याच्या खाली घुसला असा. आणि त्याने तसंच बघत थांबले आणि त्याच्यावरती वरती दगड ठेवले होते. आपण म्हणजे दिवस रात्र फिरणारा साप आहे. रात्रीच्या वेळेला, अंधारच्या वेळेला किती काळजी घेणं गरजेचं आहे. जेव्हा शेती शिवारात घर बांधतोय हे फार महत्वाचं आहे. घोणस खरं तर 8 दिवसात थोडंसं प्रमाण कमी झालंय, नाहीतर यावर्षी सर्वाधिक साप आम्ही घोणस पकडले लक्षात घ्या. आणि हे साप आता जुळतात, मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात. आता मार्च नंतर ते परत